ओम नमो भगवते वासुदेवाय। यदा मनो हृदय ग्रंथिरस्य कर्मानुबंधो दृढ आश्रथेत तदा जन संपरिवर्तते स्मान मुक्त परम यात्यतिहाय हेतु। ऋषभदेव आपल्या मुलांना त्या सगळ्या ब्रह्मर्षींच्या सभेत उपदेश करतायत, सगळ्या प्रजेच्या समोर उपदेश करतायत. याचं कारण असं आहे की जेव्हा सगळ्यांच्या समोर उपदेश केला जातो तेव्हा सगळी माणसं तो उपदेश लक्षात ठेवतात आणि एखादा आपल्या मुलांपैकी जर त्या उपदेशाच्या विरुद्ध वागायला लागला तर ती माणसं त्याला चटकन हटकू शकतात. अरे तुला उपदेश तर असा झालाय, तुला असं असं शिक्षण दिलंय, मग असा वेडावाकडा कसं काय वागतोस तू, सन्मार्गावर ये. म्हणून जो उपदेश करायचा आहे तो सगळ्यांच्या समोर करायला पाहिजे. त्याच्यात मुलांना अपमानकारक वाढण्याचं काही कारण नाही. ऋषभदेव म्हणतात की ज्या वेळेला कर्मवासनांच्या मुळे निर्माण झालेली ही हृदय ग्रंथी शिथिल होते, सैल होते, त्यावेळेला मग हा जो स्त्री पुरुषांच्या ठिकाणचा दाम्पत्य भाव आहे हा हळूहळू निवृत्त व्हायला लागतो. येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. भगवद्गीता सांगते की स्त्री पुरुषांचा परस्परांबद्दल मिळणारा संबंध असो, त्या संबंधातून मिळणारं सुख असो किंवा अन्य कुठल्याही विषयांपासून, शब्द स्पर्श रूप अर्थ गंध या कुठल्याही विषयांपासून मिळणारं सुख असो, जे इंद्रियांच्या मार्फतच घेतलं जाऊ शकतं असं जे सुख आहे हे दुःखालाच कारणीभूत होतं. कारण जोपर्यंत इंद्रिय आणि विषय यांचा संबंध चालू आहे तोपर्यंतच त्या सुखाचा अनुभव येतो किंवा सुख मिळते असा भास होतो. ज्या वेळेला त्या विषयांमधनं सुख देण्याची क्षमता नाहीशी होते, स्त्री पुरुषांमध्ये सुद्धा पती जेव्हा पत्नीला अपेक्षित असलेलं सुख देऊ शकत नाही किंवा पत्नी पतीला अपेक्षित असलेलं सुख देऊ शकत नाही, त्यावेळेला त्या दोघांमधला जो संबंध असतो तो हळूहळू शिथिल होत जातो, क्षीण होत जातो आणि काही वेळेला संपुष्टात येतो. आजकालचं एकूण जर समाज जीवन बघितलं तर ह्या गोष्टी प्रकर्षाने लक्षात येतील. कमी सुख हेही दुःखाला कारणीभूत होतं, अति सुख हेही दुःखाला कारणीभूत होतं. तेव्हा विषयजन्य जे सुख आहे हे दुःखालाच जन्म देणार असतं. यही संस्पर्शजा भोगा दुःख येऊन होते आणि त्या सगळ्या सुखांना आदी आहे आणि अंत आहे. त्यामुळं जी शहाणी सुरती माणसं आहेत, जे सज्जन आहेत, जे चतुर आहेत, जे पंडित आहेत, ते अशा सुखामध्ये रमत नाहीत. विषय सुख घेत नाहीत अशाचा भाग नाही, पण त्याच्यात ते अडकत नाही. आणि असा हा स्त्री पुरुषांच्या ठिकाणचा दाम्पत्य भाव निवृत्त होत गेला आणि संसाराला कारणीभूत असणारा जो अहंकार आहे त्या अहंकाराचा सुद्धा जेव्हा जीवाकडनं त्याग होईल तेव्हा अनेक प्रकारच्या बंधनांपासून जीवाला मुक्ती मिळेल आणि सगळी बंधनं सुटणं, सगळी बंधनं नाहीशी होणं हीच मुक्ती आहे, हाच आनंद आहे. निरतिशय आनंद किंवा दुःखमुक्त सुख, जिथे कुठल्याही प्रकारे दुःखाची लवमात्र क्षणमात्रही भेसळ नाही, असं चोख सुख, चोख आनंद म्हणजेच मुक्ती आहे. आणि अशी मुक्ती मिळवणं, असा आनंद मिळवणं नरदेहात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचा तो अधिकार आहे, त्याचं ते कर्तव्य आहे आणि त्या नरदेहातूनच त्याला ते साधणं शक्य आहे. मग याच्यानंतर भवसागर पार करून जायचं असेल तर त्यासाठी काय काय आवश्यक आहे ते पुढच्या
4 श्लोकांमध्ये महर्षी व्यासांनी ऋषभदेवांच्या तोंडून सांगितलंय ते काय आहे पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.